कालपासनं एका राज्यामध्ये चित्र रंगवलं गेलं असं म्हणलं तर याच्यात वावडं ठरणार नाही की भेट फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी आहे. सकाळपर्यंत आम्हाला असं गांभीर्य वाटत होतं की राज्य सरकार आता गंभीर झालंय आणि फक्त मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल, परंतु आपण बघितलं असं न घडता याच्यामध्ये राज्यामध्ये इतरही विषयांवर चर्चा झाली. इतर विषय महत्वाचे ते त्यांनी चर्चा करावी त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु नेमकं या चर्चेतून काय बाहेर आलं हे अद्यापर्यंत आम्हाला स्पष्ट झालेलं नाही. आजच्या बैठकीकडे मी आणि समाज एकाच अँगलनी बघत होतो की जबाबदारी निश्चित होईल. ही जबाबदारी नेमकं राज्य सरकारची का ही जबाबदारी नेमकं केंद्र सरकारची, दोघांपैकी कोण जबाबदारी घेईल आणि कोण मराठा आरक्षणाचा कारभारी राहील हे आज या ठिकाणी सिद्ध झालेले नाही. फक्त आश्वासन आज पुन्हा एकदा समाजाला मिळालेले आहे. मी तर म्हणाल आश्वासन पण आज मिळालेलं नाहीये. आत्ताच जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं की आम्ही आमचे मुद्दे मांडले, त्यामध्ये महत्वाचा मुद्दा मराठा आरक्षण देखील होता व इतर मुद्दे देखील होते आणि आपण सकारात्मक पाऊल उचलावे असं आम्ही त्यांना विनंती केली. पण प्रश्न आज एवढाच आहे आणि तो प्रश्न पुन्हा प्रलंबित राहतो. अशोक चव्हाण साहेबांच्या बोलण्यातून एक लक्षात आलं. चव्हाण साहेब बोलले की हे अधिकार जर राज्याला आले येण्यापर्यंत तुम्ही काय कारवाई करावी. मग प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं का की हे अधिकार राज्यालाच आहे, राज्याने पाऊल उचलावे का? त्यांनी सांगितलंय केंद्राला आहे, केंद्र पाऊल उचलेल. ह्या सर्व गोष्टीबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे कृपया करून राज्य सरकारने असा गैरसमज करू नये की आज त्यांची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो. आम्हाला जोपर्यंत आमच्या पदरामध्ये आरक्षण व आरक्षणाच्या पर्यायी व्यवस्था मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काय त्याबद्दल आम्हाला सांगा. आज आम्हाला एवढीच अपेक्षा होती की आज ही चर्चा झाल्यानंतर जर हे अधिकार केंद्राला आहे तर केंद्र सरकार याच्यामध्ये कधी कारवाई करेल हा प्रश्न राज्याने विचारला पाहिजे होता. राज्यांनी या पलीकडे जाऊन असं सांगायला पाहिजे होतं की सर्व पक्षाचे खासदार मिळून आम्ही संसदेमध्ये हा कायदा ठेवतो, हा प्रस्ताव ठेवतो, याला कायद्यामध्ये रूपांतर करा. जर केंद्राच्या हातात नसेल तर मग राज्य सरकारने हे स्वीकारलं पाहिजे की हे अधिकार राज्याला आहे आणि राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आता हे अधिकार राज्याला आलेलं राज्य काय करणार. याच्यामध्ये कुठलाच तोडगा आज निघालेला नाही. काहीच आश्वासन किंवा ठोस कृती आज आमच्यासमोर घडलेली नाही. फक्त ही राजकारणाचा एक भाग होती, बस एकमेकांवर ढकलणं सुरू आहे आणि तोडफोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे बघा, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एक भावना तीव्र होती, आंदोलनाची भाषा केली जाते, रस्त्यावर उतरण्याची भाषा केली जाते आमच्या वतीने किंवा आम्ही उद्विग्न होतो त्यावेळेस सरकारच्या वतीने व विरोधी पक्षाच्या वतीने अशाच प्रकारचं काहीतरी घडामोडी घडल्या जातात, चर्चा होती, एखादी पत्रकार परिषद होती, बैठक होती आणि विषय संपुष्टात येतो. तसाच काहीसा प्रकार आज घडला. आज आम्ही एकच विचारतोय, जर आपण केंद्र सरकारला भेटले तर केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारली का? जर स्वीकारली असेल तर आम्हाला सांगा. याच्या पुढची भूमिका आमची केंद्राच्या विरोधात असेल, केंद्राच्या विरोधात आम्ही निदर्शने करू, आंदोलन करू. जर केंद्राने स्वीकारली नसेल तर तुम्ही स्वीकारलेली आहे का तसं सांगा, आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन सुरू करू. म्हणजे राज्यातले भाजप आघाडी सरकारला महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवत, भाजपकडे बोट दाखवतात. आता दोघंही गुन्हेगार आहेत असं म्हणायचं का? समाज असा विचार करेल का? या दोघांमुळे आरक्षण अडकून पडलेलं आहे. हे बघा, दोघे आमचे पालक आहेत आणि पालकाची जबाबदारी आहे की युवकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं. नेमकं काय घडलं? 5 तारखेला मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये आला. अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आलं की मागच्या सरकारने चुकीचा कायदा केला. मग त्यावेळेस हा प्रश्न उपस्थित राहिला, जर चुकीचा कायदा केला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी, शिवसेनेने त्यांना का मतदान केलं? त्याच्याच 5 मिनिटांनी विरोधी पक्षाने सांगितलं की यांनी टिकवलं नाही. ठीक आहे, हे कमी पडले तर भारतीय जनता पार्टी म्हणून, विरोधी पक्ष म्हणून ते आमच्यासमोर काय पर्याय देणार? ते राज्य सरकारवर दबाव टाकून आम्हाला काय मिळवून देणार? याची स्पष्टता आली नाही. त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप या ठिकाणी चाललेले आहे आणि त्याचाच परिणाम आमच्या हातामध्ये आज काही मिळालेला नाही. आता काय भूमिका असेल मराठा? हे बघा, मराठा समाजाच्या 2च मागण्या आहे. एक, आरक्षण व आरक्षण मिळेपर्यंत ज्या काही पर्याय व्यवस्था व सवलती आहे त्या किमान त्यांनी दिल्या पाहिजे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पैसे देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी रोखलं का? विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी रोखलं का? सारथी संस्थेमध्ये जे PhD करतायत त्या धारकांना पैसे देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी रोखलं का? फीजमध्ये सवलत देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी रोखलं का? ह्या सर्व गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहे, त्या राज्य सरकारने देऊन टाकाव्यात. जर राज्य सरकारच्या हातात असलं तर आज भेट घेण्याचा उद्देश काय? हे बघा, कदाचित राज्य सरकारला असं वाटत असेल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये 3 आणि 2 न्यायमूर्तींचं वेगवेगळं मतमतांतर आहे. आकडा हा कधीही मोठा असतो. 3 न्यायमूर्तींचं म्हणणं आहे की अधिकार केंद्राला आहे, त्यामुळे केंद्राने करावं अशी मागणी त्यांनी केली असेल. पण याच्यावर त्यांना काय उत्तर मिळालं? केंद्राने जबाबदारी झटकली का? केंद्राने जबाबदारी स्वीकारली का? याची स्पष्टता आली पाहिजे ना. ती आलेली नाहीये. आज प्रामुख्याने असा विषय मांडला की घटना दुरुस्ती करण्यासंदर्भात विचार करावा, तशी मागणी केली, तशी चर्चा झाली, असं अशोक चव्हाण आता पत्र. हे बघा, अशोक चव्हाण साहेबांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीनंतर काँग्रेसचे खासदार देशात जास्त आहे आणि जर त्यांना वाटतं की सगळे मार्ग संपले, संसदेत कायदा झाला पाहिजे, तर आदरणीय सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने ममता बॅनर्जी असतील, देशातले सगळे विरोधी पक्ष असतील, त्यात शिवसेनेने देखील सामील व्हावं, राष्ट्रवादीने देखील सामील व्हावं. यांना सर्वांना एकत्र घेऊन प्रस्ताव मांडावा. आता अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये आणि कोण माईचा लाल खासदार मराठा आरक्षणाला विरोध करतो हे देखील समाज बघेल. आजच्या बैठकीचं काय वर्णन करणं? अपेक्षा पण फार होत्या. आजच्या बैठकीमध्ये बैठक संपेपर्यंत आम्हाला एक भोळी भाबडी आशा होती की बैठक फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी आहे आणि जितकी वेळ ही बैठक लांबत होती तितक्या आशा आमच्या पल्लवित होत होत्या की आता काहीतरी न्याय मिळेल, काहीतरी मार्ग निघेल, परंतु तसं घडलं नाही. सरकारच्या वतीने 15 सेकंदमध्ये सांगण्यात आलं की त्याच्यामध्ये मराठा आरक्षण देखील महत्वाचा मुद्दा होता, त्याच्यावर आम्ही चर्चा केली. सरकारने हे स्पष्ट केलेलं नाही की नेमकं आता पुढचं धोरण काय, नेमकं पुढचा आम्हाला न्याय कसा मिळणार. असा एक प्रश्न चर्चा केली गेली, असं सांगितलं की 50% पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा वाढवावी. ते शक्य आहे का? केवळ ही फक्त चर्चा राहू शकते? केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने देखील स्वतः सांगितलेलं की 50%ची मर्यादा ओलांडायची असेल तर अपवादात्मक परिस्थिती असू शकते. आणि मी जबाबदारीने सांगतो, ह्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. 52% आरक्षण अस्तित्वात आहे आणि 10% EWS आरक्षण. 52 आणि 10 62 जर महाराष्ट्रामध्ये असं आहे तर राज्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने 50%ची मर्यादा केव्हाच काल बाहेर झालेली आहे. फक्त तिला फ्रेममध्ये बसवण्याची गरज आहे. मग ते तर होऊ शकतं का? आता केवळ चर्चा झालेली आहे असं अशोक चव्हाण म्हणाले, विनंती केली असं पंतप्रधानांना म्हणाले, तर ते होऊ शकतं. राज्य सरकारने देखील केंद्र सरकारला टाइम टेबल, टाइम बाउंडिंग घालायला हवी होती की इतक्या दिवसामध्ये हा निर्णय घ्यावा आणि आम्हाला कळवावं. समाजाच्या वतीने आम्ही मागणी करतो की आम्ही तुम्हाला टाइम टेबल आणि टाइम बाउंडिंग प्रोग्राम मागतो. किती दिवसामध्ये तुम्ही आम्हाला काय न्याय देणार हे स्पष्ट करा. तुम्ही नेहमीच सांगता की राज्य सरकार अपयशी ठरलं. आज पंतप्रधानाकडे गेल्यावरही मांडण्यात अपयशी पडलं राज्य सरकार. हे बघा, प्रधानमंत्री मोदींची आणि त्यांची चर्चा दरवाजाच्या आड झालेली आहे, गुप्त चर्चा झालेली आहे. हे हळूहळू बाहेर येईल, केव्हाही येणार आहे नाही. आमचं म्हणणं काय आहे की तुमच्या इच्छाशक्ती आहे ना आरक्षण देण्याची. आमचं म्हणणं असं की तुम्ही म्हणता आता आमच्या अधिकारने केंद्राचे अधिकार आहे, तर मग केंद्राचे अधिकार असताना का सर्व खासदारांनी आणि देशातल्या यांच्या अलायन्सनी का मागणी केली नाही? प्रधानमंत्र्यांना का सांगितलं नाही? हा विषय आम्हाला त्या ठिकाणी सभागृहात ठेवायचा आहे. भारतीय जनता पार्टीने स्वतःहून पुढे थोडं जाहीर केलं की आम्ही ठेवणार आहोत. जर तुम्ही मागणी मागायला गेले आणि जर केंद्र सरकार सकारात्मक नसेल तर तसं तुम्ही आम्हाला सांगा केंद्र सरकार सकारात्मक नाही म्हणून. आम्हाला स्पष्टताच येत नाहीये. काही घडलं असतं तर निश्चितपणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं असतं. काही आश्वासनही मिळालं नाही, फक्त थातूरवातूर चर्चा झाली म्हणून सांगितलं नाही काही बाहेर, असंही होऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला? कदाचित राज्य सरकारला मराठा आरक्षणापेक्षा इतर विषय काही महत्वाचे वाटले असतील आणि त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असेल, त्याच्यामुळे आमचा मुद्दा मागं पडला असेल. कोणतं सरकार गंभीर नाही असं वाटतं का? कारण केंद्र जातीने आज काहीतरी हे बघा, राज्य सरकार गंभीर असतं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारख्या व सोबतच्या हातातल्या गोष्टी या तात्काळ जाहीर केल्या असत्या, जॉईनिंग देखील जाहीर केली असती, परंतु तसं केलेलं नाही. आता कोणतं गांभीर्य यांचं राहिलेलं आहे यांनी सांगावं. आता ही पंतप्रधानांची चर्चा झाली, जो राज्य सरकारला केंद्राकडे मांडायचा विषय होता तो मांडला गेला. पण आता राज्य सरकारच्या अखत्यारीतेखाली ज्या काही गोष्टी आहेत त्या तातडीनं कराव्या लागतील अशी अपेक्षा समाजाची आहे. तर काय करायला हवं? केवळ चर्चेतच अडकून पडू नये म्हणून एक परिपत्रक काढायला हवं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एवढ्या भरीव
तरतूद आम्ही केलेली आहे. सारथी संस्थेला आम्ही एवढे पैसे देतो, सुपरन्युमरी पद्धती विशेष बाबनी विद्यार्थ्यांना जॉईनिंग देतो आणि फीजमध्ये सवलत देतो. एवढं सरकारच्या हातात एका परिपत्रक होते होऊ शकतं, पण तसं होत नाहीये. बरं, करण्याची इच्छा दिसत नाही राज्य आणि केंद्र दोघांची. आता तुम्ही समाज म्हणून काय तुमची भूमिका? हे बघा, समाज म्हणून आमची एवढीच भूमिका आणि विनंती होती की केंद्र सरकार राज्य सरकारने एकत्र याच्यामध्ये काम केलं पाहिजे. याच बरोबरीने महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला देखील आमच्या हात जोडून विनंती आहे की त्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी देखील एखादं शिष्टमंडळ घेऊन प्रधानमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे. त्यांनी देखील विधी तज्ज्ञांना चर्चा करून काय पर्याय आहे तो केंद्राला सांगितला पाहिजे, तो राज्याला सांगितला पाहिजे. आणि राज्य सरकारकडनं आमची एवढी जास्त अपेक्षा आहे की हातात असलेल्या गोष्टी जाहीर करा, विधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि याला पर्याय व्यवस्था काय करता येईल तेवढी पर्याय व्यवस्था आम्हाला करून द्या. कारण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, वारंवार आम्ही आंदोलनाची भाषा केली तर समाजामध्ये याचा वाईट परिणाम होत आहे. कारण मागच्या काळामध्ये काही तरुणांनी स्वतःचं जीव देऊन बलिदान दिलेलं आहे. तशी पुनरावृत्ती होऊ नये ही देखील माझी व इतरांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आमच्या मागण्या मान्य करत असताना आंदोलन करणे हे आम्हाला आता क्रम प्राप्त झालेलं आहे. परंतु किती दिवस आम्ही आंदोलन करायचे, काय केल्याने सरकारला जागेल हे सरकारने स्पष्ट करावं. कायदेशीर प्रक्रियेत ही भेट किती महत्वाची मानायची? हे बघा, कायदेशीर प्रक्रिया करत असताना समन्वय गरजेचा आहे. जर केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही हे अधिकार राज्याला कोर्टातनं क्लॅरिफिकेशन घेऊन देतो, तर याच्यामध्ये समन्वय असला तो आदेश अधिकार पुन्हा राज्याला आला तर राज्य कायदा करू शकतं. विधिमंडळ रोज सकाळी उठून कायदा करू शकतो. मला आठवण करून द्यायची, स्वर्गीय आर पाटील साहेबांनी 3 वेळेस डान्स बार बंदी विरुद्ध कायदा केला होता. तो सुप्रीम कोर्टाने नाकारला होता, तो हायकोर्टाने नाकारला होता. परंतु त्याच्यामधनं वेगवेगळे पर्याय त्यांनी त्यावेळेस काढले होते. त्याच धर्तीवर एकदा सुप्रीम कोर्टाने नाकारलं, त्याच्यामुळे हातावर हात बसून ठेवता येणार नाही. तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज काढून याच्यामध्ये पुढे जावं लागेल. जर आज केंद्र सरकारला अधिकार आहे तर राज्याने राज्यातल्या हातातल्या गोष्टी द्याव्या. विरोधी पक्षांनी स्पष्ट करावं केंद्र सरकार कधी देणार आहे. जर हे अधिकार आज राज्याला आहे तर राज्याने स्पष्टता करावी की आम्हाला निर्णय कधी देणार आहे, पर्याय व्यवस्था कधी देणार आहे. टाइम टेबल आणि टाइम बाउंड प्रोग्राम आता मराठा समाज मागत आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आठवडाभरातच केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे. तर त्या अनुषंगानं काही चर्चा झाली आहे का? काही झाली असेल असं वाटतं का? की हे बघा, कुठलाही निर्णय विरोधात गेला आणि आमच्या विरोधात निर्णय गेला तो आमचा अधिकार आहे की रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाण्याचा. तो घटनेने अधिकार दिलेला आहे. त्याचा वापर आम्ही करू. आम्ही समाज म्हणून डिक्लेअर केला, कदाचित केंद्र सरकारने ते म्हणून केला असेल. याचा अर्थ असा होत नाही की रिव्ह्यू पिटिशनमध्ये काहीच होत नाही. अनेक निर्णय रिव्ह्यू पिटिशनमध्ये होता. जर रिव्ह्यू पिटिशनमध्ये स्पष्टता आली की अधिकार राज्याला तर ते अधिकार राज्याकडे येतील. जर रिव्ह्यू पिटिशनमध्ये स्पष्टता आली की अधिकार केंद्राला आहे तर हे अधिकार केंद्राकडे राहतील. राज्य सरकारने जो 1 महिना टाइमपास केला याच्यापेक्षा जाऊन त्यांनी रिव्ह्यू पिटिशन जर सुप्रीम कोर्टामध्ये पाठपुरावा केला असता आणि कोर्टाकडनं सोक्षमोक्ष लावला असता की नाही हे अधिकार केंद्राला आहे तर आम्ही केंद्राच्या मागे लागला असतो. होय, हे अधिकार राज्याला तर आम्ही राज्याच्या मागे लागलो. केंद्राकडे जाण्याची खरंच गरज होती असं वाटतं का तुम्हाला? काय ज्यांच्याकडे जावं लागेल त्यांच्याकडे गेलं पाहिजे. सर्व स्तरातून आरक्षणासाठी प्रयत्न झाले पाहिजे आणि समन्वय होणं गरजेचं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे